नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर शुभ सकाळ सर्वांना. तर दादा आणि ताई बघा, आपला गहू कसा आला कसा नाही नक्की सांगा. रेन पाईपाने गव्हाला पाणी द्यायचं काम चालू होतं. गव्हाचं रान खूपच असं सुकलेलं होतं ना, तर पाण्याची गरज होती गव्हाला आता सध्या, त्यामुळे आम्ही गहू भिजवून घेतला होता. आपला गहू कसा आला कसा नाही नक्की सांगा दादा आणि ताई. तर मग तुम्हाला आमचं शेत कसं वाटलं कसं नाही ते पण नक्की सांगा. बघा, रेन पाईप थोडे खराब झाले होते ना, तर पाणी कमी मारत होते आणि परत दुसरीकडे पण पाणी चालू होतं, त्यामुळे पाणी थोडं कमीच येत होतं. बघा, एवढं रान भिजून घेतलं आणि एवढं बाकी होतं भिजवायचं. साईडनं शेत दिसतं ना, ते शेतामध्ये आपलं म्हणजे तुरीचं शेत आहे बघा. ते आमचं नाही, ते आमच्या काकांचं आहे. तुरीमध्येच त्यांनी ज्वारी पण पेरलेली आहे दादा आणि ताई. आमचं त्या शेताच्या बाजूला शेत आहे. तर बघा, अशा प्रकारे रेन पाईपातून पाणी पडत होतं. आणि आपला गहू कसा आला कसा नाही ते नक्की सांगा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तिकडं पाणी गळत होतं ना थोडं, त्यामुळे पाणी येत होतं. तर बघा, मी बाजूच्या शेतामधून शेंगा तोडून घेतल्या होत्या आणि आपल्या शेतामध्ये बोरीचं झाड आहे बघा, तिथून बोरं तोडून घेतले होते. शेंगा काकांच्या शेतामधून शेंगा घेतल्या होत्या. तर या सर्वांनी शेंगा आणि बोरं खायला. बघा, रेन पाईपामधून किती छान प्रकारे पाणी पडत होतं. समोरून पाईप गळत होते ना, तर मग पाणी आलं होतं इकडं इकडं थोडं जास्तच पाणी झालं होतं. तिकडं आहो बघत होते, पाणी गळत होतं ना, तर पाणी कुठून गळतं म्हणून आहो बघत होते. तर बघा, अशा प्रकारे गहू भिजून घेतला होता आम्ही. आमच्या इकडं फक्त 4च तास लाईट राहते दादा, जास्त लाईट नाही राहत आमच्याकडे. 4च तास लाईट राहते. रात्रीची लाईट येते मग. तर बघा, बोरं आणि शेंगा, या सर्वांनी बोरं आणि शेंगा खायला. धन्यवाद.